अमरावती टुडे न्यूज। नमस्कार, आप देख रहे हैं अमरावती टुडे न्यूज और मैं हूं आपके साथ अंजलि। आइए देखते हैं आज का मुख्य समाचार। अमरावती जिले में प्रशासन से लेकर जनप्रतिनिधि प्रत्येक स्थान पर महिलाओं की मजबूत उपस्थिति दिखाई देती है, लेकिन जिले में महिलाओं का यह सशक्तिकरण भी स्थानीय महिलाओं को इंसाफ दिलाने के लिए काफ़ी नहीं दिखाई दे रहा है। अमरावती जिला के चांदूर बाजार स्थित भूमिलेख कार्यालय में भू निरीक्षण पद पर कार्यरत दीक्षा उइके यह महिला कर्मचारी कई दिनों से अपने न्याय के लिए चक्कर काट रही है। अमरावती जिलाधीश कार्यालय के सामने बीते 3 दिनों से इस महिला कर्मचारी द्वारा आमरण उपोषण शुरू किया गया है। आमरण उपोषण कर रही महिला का आरोप है कि इसे कार्यालय के उप अधीक्षक द्वारा शारीरिक यातनाएं दी जा रही हैं, साथ ही आत्महत्या किए जाने के लिए मजबूर भी किया जा रहा है। ऐसे में इस उप अधीक्षक के खिलाफ निलंबन की कार्रवाई की जाए। इसके अलावा अब तक रोका गया वेतन भी उपलब्ध कराया जाए। महिला का आरोप है कि उसकी बदली प्रक्रिया को मंजूरी नहीं दी जा रही है और अधिकारी जानबूझकर इन प्रक्रियाओं में अड़ंगा डाल रहे हैं। पिछले 8 महीनों से उक्त महिला प्रशासन के अलग अलग विभागों में न्याय की गुहार लगा चुकी है, लेकिन न्याय न मिलने के कारण विवश होकर महिला ने उपोषण का रास्ता अपनाया है। मला माझे वरिष्ठ अधिकारी राजू घेटे साहेब व त्यांचा सहयोगी 2 महिला कर्मचारी यांनी मला वारंवार 1 वर्ष त्रास दिला, 1 ते 1.5 वर्ष त्रास दिला। मी वारंवार जिल्हा अधीक्षक साहेबांकडे तक्रार केल्या, तक्रारी सादर करत राहिली आणि 2 तक्रारी, 4 तक्रारी, 10 तक्रारी, आत्ता वाटेल तेवढ्या तक्रारी झाल्या आहेत। पण त्याच्यावरती त्यांनी तोडगा म्हणून एक विभागीय चौकशी ठेवली 30 मार्च रोजी। ती 30 मार्च रोजी माझी विभागीय चौकशी झाली, पण त्या चौकशीत त्यांना हेच आढळलं नाही की नेमकी दोषी कोण आहे। माझं म्हणणं इथपर्यंत होतं, मी जर चुकीची असेल, मी दोषी आहे, तर तुम्ही माझ्यावर पण कारवाई करा आणि समोरच्या व्यक्ती जर दोषी आहे तर मग त्यांच्यावर पण कारवाई करा। पण आमचे जे जिल्हा अधीक्षक आहे नागरगोजे साहेब यांनी जे राजू घेटे आहे त्यांची मनपसंत ठिकाणी बदली करून दिली आणि माझा बदलीचा अर्ज असूनही मला स्वतःच्या इच्छेप्रमाणे कुठेतरी करून टाकलं आणि प्रश्न आहे न्यायाचा। मला अजूनपर्यंत न्याय दिलेला नाही आहे, मग त्या दोषींवर काही कारवाई केली नाही आहे। माझं इन्क्रिमेंट हेतुपुरस्सरपणे काढण्यात आलं होतं, हे साहेबांना लक्षात आलेलं आहे, पण ते मला करायसाठी अपील करा। अपील म्हणजे त्याला लागते, कदाचित होऊ पण नाही शकत अशी उत्तरं देत आहे। आणि आता मला हे दाखवा ना, मला हे उपसंचालक भूमी अभिलेख अमरावतीकडनं हे लेटर देत आहे। यामध्ये नेमकं तारीख नाही सांगितली आहे की आम्ही 1 महिन्यात निकाल देऊ की 2 महिन्यात निकाल देऊ। हे असे उडवाउडवीचे उत्तरं 6 महिन्यापासून चाललेच आहे आणि आताही तसंच आहे, करू बघू अशीच उत्तरं आहे। आणि यात माझ्या पूर्ण मागण्या पण पूर्ण झालेल्या नाही आहे। मला 1 ते 1.5 वर्ष जे हॅरेसमेंट झालं मेंटली, फिजिकली, इकॉनॉमिकली, त्याबद्दल कुठेच काही बोललं नाही चाललं। ठीक आहे, करू, हे जे 6 महिन्यापासून चालत होतं। आता नेमकी तुझी मागणी काय? माझी मागणी आहे दोषींवर कारवाई झाली पाहिजे, जे मला 2 महिला कर्मचारी आणि राजू घेटे साहेब यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। ए टुडे ब्यूरो अमरावती। कोरोना संक्रमण काल के दौरान अस्पतालों में अपने जीवन की परवाह न करते हुए अमरावती जिले के कई डॉक्टरों तथा परिचारिकाओं ने अपनी सेवाएं उपलब्ध कराई थी, लेकिन कोरोना की दूसरी लहर खत्म होते ही 1338 कर्मचारियों को घर पर बैठने के आदेश थमा दिए गए हैं। इन कर्मचारियों द्वारा पिछले 1.5 वर्षों से लगातार संकट की स्थिति में सेवाएं उपलब्ध कराई जा रही थी, लेकिन ज़रूरत खत्म होते ही प्रशासन द्वारा घर बैठने का जो फरमान सुनाया गया है, उससे कई कर्मचारियों के सामने आगे की डगर मुश्किल दिखाई दे रही है। ऐसे में इन कर्मचारियों द्वारा जिलाधीश कार्यालय के सामने आमरण उपोषण की शुरुआत की गई है और यह मांग की जा रही है कि
आने वाली स्वास्थ्य विभाग की शासकीय भर्तियों में कोरोना संक्रमण काल के दौरान सेवा देने वाले डॉक्टरों, परिचारिकाओं, वार्ड बॉयों को प्राथमिकता दी जाए, लेकिन शासन द्वारा अब तक इस तरह का कोई दखल नहीं दिया गया है। नमस्कार, मी एक परिचारिका प्रियंका गजबिये आहे। येत्या पहिली बॅच माझी कोविडची होती। ज्यावेळेस तुम्ही आम्हाला घेतलं तेव्हा आम्हाला असं सांगितलं आलं की तुम्हाला कंटिन्यू ठेवण्यात येईल, पण आज का बरं पडून आलेलं आहे? आमच्या हाती तर कागद कोणता आहे? आमच्याही नावाचा स्वतःच्या नावाचा कागदसुद्धा स्वतःला मिळाला नाही, तो तुम्हाला काढण्यात आलेला आहे की घरी जा। जर यांनी 10 दिवसा अगोदर सांगत असतं आम्ही ड्युटीची व्यवस्था, आमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था आम्ही करू शकलो असतो। आम्ही बाहेरगावचे सगळेजण, रूमची व्यवस्था नाही, राहण्याची सोय नाही, खाण्यापिण्याची सोय नाही, तरीसुद्धा आम्ही त्या 10 दिवसात करू शकलो असतो। पण 10 दिवसा अगोदर त्यांनी सांगितलं नाही, वेळेवर सांगितलं, नंतर सांगितले की हॉस्टेल तात्काळ खाली करा। आमच्या मुलींनी तेव्हाच्या तेव्हा खाली केलेलं आहे, तशाच त्या उपाशी तापाशी तिथं राहिलेल्या होत्या। नंतर तुम्ही प्रशासन आम्हाला घेत नाही तर का बरं नाही घेत आहे? इतक्या जागा निघत आहे। सगळ्यात खालचा वर्ग म्हणजे कक्षसेवक, जो आम्हाला ड्युटी मिळून जाईल हो, पण ते कक्षसेवक, साफसफाई कामगार, ज्यांनी पेशंटची शी सगळं साफसफाई केली, त्यांना कोण ड्युटी देईल? ते तर चांगले शिकले सवरलेच मुलांना, पण गरीब घरचे आहे म्हणून ते आले। मोठ्या घरचे तर कोणी येणारच नाही ना इथं करायला। मग आम्ही गरीब घरचे इथं मुलं आलेले आहे, हे आमचे सगळे मुलं इथं कक्षसेवक, त्यांनी जे सेवा पुरवली ती आम्ही स्वतःच्या डोळ्यानं बघितलेलं आहे। संडास साफ करताना हे नाही बघितलं की हा व्यक्ती कोण आहे, कोणता आहे, याची संडास साफ का करायची, पण त्यांनी हे तरी शिकलेलं आहे का आपण आता इथं संडास साफ केली तर आपण आईवडिलाचं करू शकत। जेव्हा आम्हाला इथं काही होत आहे ना, इथं प्रशासन येत नाही आहे, आमचे काही अश्रू काही खोटे नाही आहे। अरे आम्ही इथं लढत का बरं आहोत? आमच्या हक्कासाठी लढत आहोत। बाबासाहेबाची मुलं आम्ही भिणार नाही आहे, पुढं संघर्ष करणारच आहे। कारण की जेव्हा कोणती वेळ येईल ना तेव्हा आम्ही भांडू। तिसऱ्या वेळेला तुम्ही म्हणत आहे तिसरी वेळ येत आहे, नागपूरला आता दिलेलं आहे, तात्काळ कालच सांगितलेलं आहे राऊत साहेबांनी, कलेक्टर साहेबांनी, तिथल्या राऊत साहेबच आहे ना, त्यांनी सांगितलं आहे की तिसरी वेळ 3 दिवसात कडक लॉकडाऊन होणार आहे। मग तिसरी येणार तेव्हा कोण ड्युटी करणार आहे? तुम्ही असेच काढघाल करणार तर आमच्यासारखी मुलं येतील का? मग की जेव्हा आम्हाला काढत आहे तेव्हा येतील का? आम्ही ड्युटी करू का? मग आम्ही नाही राहू तर मग कोण येणार आहे? अकोला, बुलढाणा, इथं अमरावतीचे मुलं कमी पडलो, आम्ही अमरावतीचे कमी पडलो म्हणून बुलढाणा अकोल्याचे मुलं आलेलं आहे। मग कोण येणार आहे हे सांगा बरं मला। आम्हाला खरंच न्याय मिळाला पाहिजे। नाही मिळाला ना तर बघा आमचं खरंच घर उद्ध्वस्त होणार आहे, ते पण कमी वयात। ए टुडे ब्यूरो अमरावती। अमरावती जिले में पिछले 5 दिनों से लगातार बारिश हो रही है। बीती रात हुई भारी बारिश से जिले की नदियां और नाले जलमग्न हो गए। नतीजन जिले में कई फसलों के बाढ़ के कारण सैकड़ों हेक्टेयर फसल क्षतिग्रस्त हो गई है। इसीलिए किसान इस समय आर्थिक संकट में है। चंदूर रेलवे तालुका के पलासखेड़ा शिवारा में कई किसानों ने कटाव के कारण अपनी सोयाबीन खो दी है। इसीलिए किसान अब मांग कर रहे हैं कि सरकार उनके साथ मजबूती से खड़ी हो। कालच्या अचानक पावसामुळे पूर येऊन माझी जमीन जी आहे 7 एकर माझ्याजवळ होती ते पूर्ण खरडल्यासारखी झाली आहे आणि माझा जे पैसा निघून गेला आहे 80 ते 1 लाख जवळपास, तो बा मला होण्याची शक्यता नाही, म्हणजे त्याचे वसूल पैसे होण्याची शक्यता नाही आहे। आणि माझी जी आर्थिक परिस्थिती आहे हलाखीची असल्यामुळे मला बा सरकारने जास्तीत जास्त मदत करावी अशी माझी इच्छा आहे। आणि आधी माझं जे होतं ते पेरलेला जो पैसा लावला मी कर्जातून लावला आहे, बँकेचं कर्ज काढून, स्टेट बँकेचं कर्ज काढून, हे मी लावलेला पैसा निघू नाही शकत। त्यामुळे बा माझ्या जास्तीत जास्त मदत मिळण्यात यावी ही विनंती सरकारकडे राहील। अब वक्त हो चुका है एक ब्रेक का और कुछ ही पलों में फिर से मिलते हैं। तब तक देखते रहिए अमरावती टुडे न्यूज। ब्रेक के बाद आपका स्वागत है। देखते हैं आज की कुछ और खबरें। भाजपा शिक्षक प्रकोष्ठ के उप निदेशक कार्यालय पर बंद आंदोलन पर दिनांक 8 सितंबर 2021 को अमरावती उप निदेशक कार्यालय में भारतीय जनता पार्टी शिक्षक प्रकोष्ठ की ओर से कुछ प्रमुख मांगों को लेकर राज्यव्यापी बंद आंदोलन का आयोजन किया गया। इस मौके पर बड़ी संख्या में जिले के शिक्षक मौजूद रहे। सरकार ने कई वर्षों से शिक्षा क्षेत्र की उपेक्षा की। सरकारी सुविधाओं से शिक्षक व विद्यालय वंचित हैं। हजारों शिक्षक गैर अनुदान के आधार पर काम कर रहे हैं, लेकिन जब बढ़ती महंगाई और निर्वाह की बात आती है तो इस शिक्षक की आत्महत्या करने का समय आ गया है। यह एक गैर जिम्मेदार शासन है। हालांकि सरकार द्वारा केवल आश्वासन दिया गया था। भारतीय जनता पार्टी सरकार द्वारा 20% और
40% की मंजूरी के बाद प्रतिशत सब्सिडी अभी तक कोई निर्णय नहीं लिया गया है। क्या है प्रमुख मांगे, देखिए। शिक्षकों एवं शिक्षण स्टाफ के लिए पुरानी पेंशन योजना के क्रियान्वयन के संबंध में। दूसरी, आंशिक रूप से अनुदान प्राप्त गैर अनुदानित विद्यालयों एवं अघोषित विद्यालयों को तत्काल घोषित 100% अनुदान एवं सेवा सुरक्षा प्रदान करना। इन्हीं प्रमुख मांगों को लेकर आज उप निदेशक कार्यालय में राज्यव्यापी बांध आंदोलन किया गया। इस अवसर पर भाजपा विदर्भ अध्यक्ष कल्पना पांडे, संयोजक नितिन खर्चे और सह संयोजक संगीत ताई शिंदे बोंडे सहित भाजपा नगर व ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्ता मौजूद थे। अमरावती जिले सहित शहरों में कल रात से हो रही भारी बारिश से शहर में जनजीवन अस्त व्यस्त हो गया है और अमरावती शहर के राजकमल चौक स्थित मुख्य बाजार में लाखों रुपए का नुकसान हुआ। मोबाइल रिपेयरिंग, इसीलिए ग्राहकों द्वारा रिपेयर के लिए लाए गए मोबाइल भी उसी दुकान में थे। दिवस अगोदर 3,60,000 रुपयाचा माल लागला आहे, त्याच्यापेक्षा अगोदर 1.5-2 लाख रुपयाचा होता। असं 5-6 लाख रुपयाचा माल होता। गिराकाचं 25-30 मोबाईल गिराकाचे आहे, तेही 10-10 वाले 25-30 हजार रुपयाचे मोबाईल, 25-30 मोबाईलचे आहे, ते 10-10 रुपयाची गिराकी। आता गिराकाला काय म्हणावं आम्ही, कोणासोबत भांडण करावं? ते लाईनी मोबाईल आहे त्याची तो गिनती नाही, 50-50 लोक तेच आहे आणि हे 25 लोक हे आहे। आता काय करावं ते समजून नाही राहिलं आम्हाला। आतापर्यंत कोरोनातही नाही देऊ शकलो आम्ही लोकांना भाडा गिळा, हे अधिक आला, आता काय करावं सांगा तुम्ही। कोण दोषी आहे याला? मार्केटमध्ये पाणी साचलं जात आहे, त्याला दोषी कोण आहे? याला दोषी नाली नाही निघाली बरोबर, नाल्यानंतर कमिटीच आहे ना, नगर निगमच आहे ना। काय नाव? नाव तो आहे नाही तुमचं नाव? म्हणजे सुरेश कुमार मोहनानी। एटीसी की 2 बड़ी कार्रवाई। अकोला जिला पुलिस अधीक्षक जी श्रीधर, अपर पुलिस अधीक्षक मोनिका राउत के मार्गदर्शन में एटीसी प्रमुख विलास पाटिल साहब की अगुवाई में दल ने एक गुप्त जानकारी के आधार पर आरोपी के पास से विदेशी बनावट की देसी पिस्टल जब्त की, जबकि विकास पाटिल साहब की कड़ी कार्रवाई व सतर्कता से दल ने दूसरी कार्रवाई करते हुए दुर्लभ 2 मुआ सांप जब्त करने में सफलता पाई। अकोला जिला में जुर्म करने वालों में अब एक डर दिखाई दे रहा है, जो कि विकास पाटिल व दल के प्रति काफ़ी सराहनीय कार्य है। या ठिकाणी मांडूर जातीचा, इंग्लिशमध्ये याला रेड सँडबुआ म्हणतात, हा नॅचरली इतका जाड नसतो। एटीसी दहशतवादी विरोधी पथक मान्य PI पोलीस निरीक्षक विलास पाटील साहेबांच्या नेतृत्वात या ठिकाणी अकोला जिल्हा ट्रॅप हायवे ट्रॅप या ठिकाणी गुप्तदाराद्वारे माहिती भेटली होती की मांडूर जातीचा सर्प याची तस्करीसाठी डिलिंग आहे। त्या ठिकाणी माननीय PI पाटील साहेबांनी कर्मचाऱ्यांसह पाठवले असता त्या ठिकाणी हा मांडूर जातीचा पूर्णपणे बिनविषारी, याची वाढ जास्तीत जास्त एवढीच होत असते, परंतु हा पूर्ण बिनविषारी आहे। समाजात याच्याविषयी गैरसमजुती आहेत की हा धन काढण्यासाठी किंवा नॅचरल लैंगिक ताकद वाढण्यासाठी असे बऱ्याच गैरसमजुती आहेत, हे करण्यासाठी याचा उपयोग होतो, परंतु असं काही नाही आहे। हा निसर्गाचा एक भाग आहे। हा फॉरेस्टवाल्यांच्या ताब्यात देऊन याचा निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात येईल। आज के समाचार अब समाप्त हुए। फिलहाल के लिए इतना ही। हमारे YouTube चैनल सब्सक्राइब कीजिए और देखते रहिए अमरावती टुडे न्यूज।